दरम्यान कालच्या पत्रकार परिषदेमध्ये देखील पाहिलं की अजित पवार यांनी मात्र आपण उपमुख्यमंत्री होणार हे स्पष्ट केलं आहे। तर काल वर्षावर फडणवीस बावनकुळे यांना शिंदेंनी वेटिंगवर ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 10 ते 15 मिनिटाच्या वेटिंग नंतर तिघांमध्ये बैठक झाली अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। गृहमंत्री पदावर शिंदे ठाम आहेत। कालच्या बैठकीत देखील तोडगा निघाला नसल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। तर काल वर्षा निवासस्थानी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे गेले होते, मात्र 10 ते 15 मिनिटं त्यांना वेटिंगवर ठेवण्यात आलं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर गृहमंत्री पदावर एकनाथ शिंदे ठाम आहेत। गृहमंत्रीपद मिळावं यासाठी एकनाथ शिंदे ठाम असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। त्यामुळे शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का असा दुसरा सवाल आता उपस्थित केला जातोय। तर गृहमंत्री पदावर शिंदे ठाम आहेत। कालच्या बैठकीत देखील यावर तोडगा निघाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अवघे 4 तास शपथविधी सोहळ्याला बाकी आहेत। अशा वेळी आता एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। तर शेवटच्या क्षणापर्यंत हा सस्पेन्स अद्यापही कायम आहे। तर उपमुख्यमंत्री पदाबाबत शिंदे तासाभरात निर्णय घेणार अशी माहिती उदय सामंत यांनी दिलेली आहे। तर या दोन्ही निमंत्रण पत्रिका, एकीकडे अजित पवार गटाची तर दुसरी निमंत्रण पत्रिका आहे शिंदे गटाची। या दोन्ही निमंत्रण पत्रिकेमध्ये शिंदेंचं मात्र नाव नाही। तर शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का असा सवाल कायम आहे। शपथविधीला केवळ 4 तास बाकी आहेत आणि शिंदे यांचा अद्यापही निर्णय झालेला नाही। उपमुख्यमंत्री पदाबाबत शिंदे तासाभरात निर्णय घेतील असं उदय सामंत यांनी म्हटलंय। तर शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का हा सस्पेन्स अद्यापही कायम आहे। दरम्यान आमचे नेते असलेले एकनाथ शिंदे यांनीच उपमुख्यमंत्री व्हावं, आम्ही त्यांना विनंती केली आहे आणि शिंदेच उपमुख्यमंत्री होतील असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला। भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांचा आज मुख्यमंत्री पदाचा सोहळा मुंबईच्या आझाद मैदान परिसरामध्ये पार पडतोय आणि यासाठी प्रत्येक पक्षाकडून महायुतीच्या आपापली निमंत्रण पत्रिका जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। माझ्या हातात सध्या शिवसेनेची निमंत्रण पत्रिका, ही निमंत्रण आपण पाहतो या ठिकाणचं शिवसेनेकडून आलेलं आहे आणि यामध्ये धनुष्यबाण, कमळ चिन्ह आणि राष्ट्रवादीचं चिन्ह आपल्याला पाहायला मिळते। आग्रहाचं निमंत्रण आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत शपथविधी सोहळा देवेंद्र फडणवीस यांच्या महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून आणि सन्मानित उपमुख्यमंत्री तथा मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा आपण उपस्थित राहावे ही आग्रहपूर्वक विनंती अशा आशयाची ही निमंत्रण पत्रिका आपण या ठिकाणी पाहायला मिळतो। यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजित पवार यांची जी निमंत्रण पत्रिका आहे ही गुलाबी आहे, शिवसेनेची भगवी आहे आणि या गुलाबी निमंत्रण पत्रिकेमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री होतील असं स्पष्टपणे लिहिण्यात आलेलं आहे। पण शिवसेनेची जी निमंत्रण पत्रिका आहे यामध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री तथा मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा असा आशय आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेणार आहेत की नाही हा सस्पेन्स अजूनही कायम आहे आणि हा सस्पेन्स नेमका कधीपर्यंत संपणार आहे, या सस्पेन्सवरून पडदा नेमका कधीपर्यंत उठणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अमित शिगवंच, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। महायुतीचा शपथविधीचा कार्यक्रम आज संध्याकाळी 5:30 वाजता होतोय। शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का हा अजूनही सस्पेन्स कायम आहे, कारण अवघे 4 तास बाकी आहेत शपथविधीला आणि शिंदेंचा अजूनही निर्णय नाहीये। मात्र तासाभरामध्ये शिंदे जो आहे तो निर्णय जाहीर करू शकतात अशी माहिती उदय सामंत यांच्याकडून देण्यात आलेली आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये शिंदेंचं नाव नाहीये। महत्वाची बातमी आपण पाहताय, शिंदेंबद्दल सस्पेन्स जो आहे तो कायम आहे। गृह खात्याचा पेच कायम असल्याची माहिती मिळती है। छापना चाहिए वो उनका राइट। सर आखिरी सवाल, आप लोग सभी जा रहे हैं अभी एकनाथ शिंदे जी को मनाने के लिए वर्षा में, क्या कहना चाहेंगे? हम सब जा रहे हैं। एकनाथ शिंदे साहब से हमारी लगातार बात भी हो रही और मुझे लगता है कि वो हमारी बात मानेंगे। हम उतना जिद उनके पास कर सकते ये और वो मानते भी है। ये हमारा पूरा अनुभव है। नेता जिसने रैपो बना के रखा है, नेता जिसने 2.5 साल काम किया है, नेता जिसने सबके दिलों में अपना घर बनाया, वो हमारे दिल को नहीं तोड़ेंगे, इतनी हमें उम्मीद है। संजय शिरसाट सर आपल्या सोबत आहे, काय सांगणार तुम्ही? तर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहत होता। तर शिंदे